तुम्हीच कैवारी, स्त्रियांच्या शिक्षणाच्या खऱ्या सावित्रीबाई तुम्हीच कैवारी, तुमच्यामुळे शिकत आहेत आज घराघरातील नारी, तुमच्यामुळे शिकत आहेत आज घराघरातील नारी। विद्यार्थी मित्रांनो, आज 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बालिका दिन म्हणून साजरा केला जातो। त्याचबरोबर 1955 पासून महाराष्ट्र शासनाकडून हा दिवस महिला शिक्षण दिन म्हणूनही साजरा केला जातो। आज संपूर्ण महाराष्ट्रामधील विविध शाळा महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिवस अत्यंत उत्साहात साजरा केला जातो। स्त्रिया बाबतीत अत्यंत मोलाची अशी कामगिरी करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मरण म्हणून हा दिवस महाराष्ट्र शासनाकडून मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। फक्त स्त्री शिक्षणच नव्हे तर सामाजिक चळवळीतील अग्रगण्य दूत अशा समजल्या जाणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, रीती त्याचबरोबर अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी जीवाचं रान केलं। पुण्यामध्ये विधवा महिलांच्या केशवपणाची ही जी प्रथा परंपरा आपल्या समाजामध्ये होती ती मुळापासून नष्ट करण्यासाठी किंवा ती प्रथा परंपरा कायमची बंद करण्यासाठी नाभिकांचा संप घडवून आणण्याचं काम त्यांनी केलं। एवढंच नाही तर मराठी भाषेत त्या शिकल्या देखील आणि मराठी भाषेमध्ये अशा प्रतिभा संपन्न साहित्य निर्मिती, विपुल साहित्य निर्मिती त्यांनी समाजासाठी या ठिकाणी केली। समाजामध्ये असणारा लिंग आणि जातीवर आधारित जो भेदभाव आहे किंवा इतर ज्या अनिष्ट रूढी आहेत त्या समाजामधून हद्दपार करण्यासाठी अत्यंत या ठिकाणी पराकोटीचे प्रयत्न त्यांनी केले। सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी 1831 साली जन्मलेल्या सावित्रीबाई फुले यांचा विवाह अवघ्या 9व्या वर्षी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं ठाम असं मत होतं की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना क्षुद्र खचले आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले। आणि यासाठी समाजाला जर या ठिकाणी चांगल्या मार्गावर न्यायचं असेल, समाजातील दारिद्र्य, विषमता किंवा वाईट प्रथा परंपरा नष्ट करायच्या असतील तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण। शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही आणि शिक्षण कुणाला द्यायचं तर समाजातील स्त्रियांना द्यायचं आणि स्त्री शिकली तर पर्यायाने समाज शिकेल आणि याची सुरुवात आपल्या घरापासूनच व्हायला हवी। म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपली पत्नी सावित्रीबाई हिला शिक्षित करण्याचा निर्धार केला। सावित्रीबाई फुले यांना त्यांनी शिक्षण दिलं आणि हे शिक्षण त्यांनी स्वतःपुरतंच मर्यादित न ठेवता सावित्रीबाई फुले यांनी हे शिक्षण सर्व स्त्रियांपर्यंत, सर्व मुलींपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतला। कारण सावित्रीबाई फुले यांचं असं मत होतं की एखादा पुरुष शिकला तर तो फक्त स्वतःपुरता शहाणा होईल, पण एखादी स्त्री शिकली, एखादी मुलगी शिकली तर ती दोन्ही घराचा उद्धार करेल, आपलं संपूर्ण कुटुंब सुशिक्षित करेल। म्हणून स्त्रियांना शिक्षण देणं हे या ठिकाणी समाजातील या अनिष्ट प्रथा किंवा परंपरा दूर करण्याचं महत्त्वाचं या ठिकाणी माध्यम आहे। आणि म्हणूनच 1848 साली त्यांनी पुण्यातील भिडेवाड्यांमध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि पुण्यामध्ये एकच हाहाकार माजला, कारण स्त्री शिक्षण त्या काळच्या समाजाला मान्यच नव्हतं किंवा धर्माच्या विरुद्ध आचरण आहे, स्त्रियांना शिक्षण देणं हे निषिद्ध मानलं जात होतं, धर्मामध्ये बसत नाही अशा प्रकारचा आरोप करून सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या निर्णयापासून किंवा ज्योतिबा फुले यांना त्यांच्या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी समाजाने अतोनात प्रयत्न केले। त्यांना खूप त्रास दिला, त्यांचा छळ केला। सावित्रीबाई या पहिल्या शिक्षिका होत्या, पहिल्या मुख्याध्यापिका होत्या। त्या शाळेत शिकवायला जाताना त्यांच्यावरती शेण, चिखल, दगड किंवा या ठिकाणी प्रसंगी थुंकणे किंवा अर्वाची शिवीगाळ करणे इतके अत्याचार त्यांच्यावर केले होते। मात्र असल्या कठीण प्रसंगांना 2 हात करण्याची हिंमत असणाऱ्या सावित्रीबाई या कठीण प्रसंगी डगमगल्या नाहीत, तर त्यांचा निर्णय अधिकच दृढ झाला आणि त्यांनी स्त्रियांना शिक्षण देण्याचा जो आपला या ठिकाणी त्यांनी घेतलेला वसा जो होता ना तो अधिक निश्चयाने पुढे नेण्याचा या ठिकाणी ध्यास घेतला। 1897 साली पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली। प्लेग हा संसर्गजन्य रोग असताना या रोगाची लागण झालेल्या रोग्याच्या सहवासामध्ये जो जाईल तर त्याला या रोगाची लागण होत होती। असं असताना देखील जगले तर समाजासाठी आणि मेले तरी देखील समाजासाठी असा निश्चय करून सावित्रीबाई फुलेंनी या ठिकाणी या प्लेगच्या रोग्यांची सेवा करण्याचा या ठिकाणी काम सुरू केलं आणि यातच त्यांना या रोगाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला।
समाजाला दिशा देण्याचं काम केलं त्यांनी. त्याचबरोबर सामाजिक प्रथा, अनिष्ट प्रथा, परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी अतोनात या ठिकाणी प्रयत्न केले. त्याचबरोबर त्यांच्या या दिव्य कामामुळे आज समाजातील प्रत्येक स्त्री शिकली, प्रत्येक घरोघरी आज स्त्रिया या ठिकाणी शिक्षित झालेल्या आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज स्त्रिया या ठिकाणी काम करत आहेत. चूल आणि मूल हे जे या ठिकाणी पारंपरिक त्यांचं जे काम होतं, तर या जोखडातून त्या बाहेर पडलेल्या आहेत. स्वाभिमानाने आज उंबरठ्या बाहेरचं जग त्या आत्मविश्वासाने पाहत आहेत. आणि या सर्वांचं श्रेय जातं ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना. म्हणूनच आज मला असं वाटतं की सर्व स्त्रियांकडून आणि सर्व मुलींकडून त्यांना आमच्या विद्यालयातर्फे मानाचा मुद्रा. हाती घेतली लेखणी आणि बीज रोवले स्त्री शिक्षणाचे. हाती घेतली लेखणी आणि बीज रोवले स्त्री शिक्षणाचे. झगमगत आहे तेज आपल्या कर्तृत्वाचे. झगमगत आहे तेज आपल्या कर्तृत्वाचे. अजरामर आहे आजही जगी नाव सावित्रीबाई फक्त तुमचे. सावित्रीबाई फक्त तुमचे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून मी या ठिकाणी आज माझे 4 शब्द थांबवते. धन्यवाद.